आता तुम्हाला जास्त कागदपत्राची झंझट लागणार नाही. कागदपत्र फक्त तुम्हाला या ठिकाणी 4 कागदपत्र महत्त्वाचे आहेत. तीच माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आता प्रतीक्षा तुमची संपलेले ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या चॅनलवरती देखील तो अवेलेबल आहे. नारी शक्ती दूत या ॲपद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्ही म्हणाल की हा ॲप जो आहे तो चालत नाही आहे. तर बघा मित्रांनो, वेबसाईट जी आहे अजून त्यांनी लॉन्च केलेली नाही. वेबसाईट आली की तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. शक्यतो करून तुम्ही रात्रीच्या वेळेस फॉर्म भरायचा प्रयत्न करा, कारण की भरपूर सारे जण याच ॲपवरून आता फॉर्म भरत आहेत. आणि दुसरं ऑप्शन आहे तुम्हाला फॉर्म भरायचं ते म्हणजे अंगणवाडी केंद्रामध्ये, त्याचबरोबर सेतू सुविधा केंद्रामध्ये. त्या ठिकाणी देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात. त्याच्यासाठी देखील शासनाने त्यांना प्रत्येक पात्र फॉर्म मागे 50 रुपये देण्याचे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ह्या GR मध्येच त्याचा देखील उल्लेख केलेला आहे. पहा या ठिकाणी त्याचा निधी जो आहे तो त्यांना भेटणार आहे. प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे. ॲपद्वारे पात्र जे अर्ज असतील त्याचे एकूण एका अर्जामागे 50 रुपये प्रोत्साहन भत्ता जो आहे तो त्यांना दिला जाणार आहे. त्याची देखील माहिती दिलेली आहे. तर आता महत्त्वाचे 4 डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतील त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. पहा, काल हा GR आला आहे, ज्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. आधार कार्डसोबत स्वतः तुम्ही असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरता त्यावेळेस देखील तुमचा फोटो ऑनलाईन लाईव्ह त्या ॲपद्वारे कॅप्चर केला जातो. किंवा अंगणवाडी सेविका केंद्रामध्ये तुम्ही गेलात किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये गेलात तिथं देखील तुमचा लाईव्ह फोटो जो आहे तो घेतला जाणार आहे. तर पहिलं या ठिकाणी महत्त्वाचं आहे, तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. ज्यांच्या नावाने फॉर्म भरायचा आहे त्यांचं. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे या ठिकाणी रहिवासी दाखला. बघा, डोमसाईल सर्टिफिकेटची किंवा रहिवासी दाखल्याची अट आता त्यांनी काढून टाकलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे त्यांना 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. जवळपास 4 पर्यायापैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. जसं की पहा, 15 वर्षापूर्वीचं तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तरीही चालेल. रेशन कार्ड नसेल तर मतदान ओळखपत्र असेल तरीही चालेल. तेही नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला असेल, प्रमाणपत्र असेल त्याचं तरीही चालेल. किंवा जन्म दाखला असेल तरीही तुम्ही अर्ज भरू शकता. यापैकी कोणतेही 4 पैकी एक कोणतंही प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे. आणि परराज्यात तुमचा जन्म झालेली महिला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आदिवास आहे, त्यांचं महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला आहे, तर त्यांच्यासाठी देखील त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. तर रहिवासी प्रमाणपत्राची देखील अट आता काढून टाकलेली आहे. त्यापैकी हे 4 डॉक्युमेंट, रेशन कार्ड असेल 15 वर्षापूर्वीचं तरीही चालेल, किंवा मतदान ओळखपत्र असेल, किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल, किंवा जन्म दाखला असेल, या 4 पैकी एक डॉक्युमेंट जरी तुम्ही दिलं तर रहिवासी दाखल्याची तुम्हाला आता गरज नाही. तर हे झाले तुमचे 2 डॉक्युमेंट महत्त्वाचे. पहिलं आधार कार्ड आणि या ठिकाणी रहिवासी दाखल्याबद्दलचं महत्त्वाचं डॉक्युमेंट. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला. त्याची देखील अट आता काढून टाकलेली आहे. तुमचं उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखापर्यंत असणं गरजेचं आहे, किंवा त्याच्या आतमध्ये 2.5 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. मग त्याच्यासाठी जर तुमच्याकडं पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यामधून सूट देण्यात आलेली आहे. जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड नाही तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढावा लागणार आहे. परंतु जर तुमच्याकडे हे रेशन कार्ड आहे तर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्न दाखला देखील द्यायची गरज नाही. डायरेक्टली फक्त तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे. आणि रहिवासी दाखल्याबद्दल 4 जे ऑप्शन दिलेले आहेत वरती, ज्याच्यामध्ये 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल, किंवा जन्मदाखला असेल, जन्मदाखला दिला तरी चालेल, किंवा मतदान कार्ड असेल, किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल तरीही चालेल. आणि यापैकी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जर असेल तर उत्पन्नाचा दाखला द्यायची देखील गरज नाही. तर हे महत्त्वाचे 3 डॉक्युमेंट झाले. पहिलं आधार कार्ड, दुसरं या ठिकाणी रहिवासी दाखल्याबद्दलचे 4 ऑप्शन तुम्हाला आहेत, तिसरं आहे उत्पन्नाच्या दाखल्याबद्दलचं, आणि चौथं फक्त एकच डॉक्युमेंट तुम्हाला आता द्यायचं आहे ते म्हणजे हमीपत्र. बघा, हमीपत्र अशा पद्धतीने आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला हमीपत्र जे आहे अपलोड करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये फक्त काय करायचं, तुम्हाला इथं तुमची सही करायची आणि सही करून याची प्रिंट काढायची आहे. आणि हे हमीपत्र ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही ॲपवरून ज्यावेळेस फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला ते त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. हमीपत्राची लिंक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, PDF फाईल, तिथून तुम्ही घेऊ शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर एवढे 4 डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन फॉर्मसाठी महत्त्वाचे आहेत. तुम्ही तर ऑनलाईन फॉर्म या 4 डॉक्युमेंटसोबत भरू शकता. पहिलं आहे पहा आधार कार्ड, त्यानंतर रहिवाशीबद्दल तुमचे 4 ऑप्शन आहेत तिथं, जे की पहिलं आहे जन्मदाखला असेल तरी चालेल, मतदान ओळखपत्र असेल तरी चालेल, किंवा 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल तरीही चालेल. आणि त्याचबरोबर 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत महाराष्ट्राचे राज्याचे रहिवाशीबद्दलचं. या ठिकाणी पहा, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला असेल तरी चालेल, मतदान ओळखपत्र असेल तरी चालेल, आणि रेशन कार्ड असेल तरी चालेल. हे 4 पैकी तुम्ही कुठलेही एक देऊ शकता. तर हे 2 डॉक्युमेंट झाले, आधार कार्ड,
त्याच्यानंतर या ठिकाणी रहिवासी दाखल्याबद्दल आणि तिसरा आहे उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये जर पिवळे किंवा या ठिकाणी केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे आहे तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. अदरवाईज ते नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल. आणि चौथं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं हमीपत्र. तर हे 4 डॉक्युमेंट असतील तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म तात्काळ तुमच्या मोबाईलवरनं भरू शकतात. ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला लाईव्ह फोटो त्या ठिकाणी द्यायचा आहे. लाईव्ह फोटो तुम्हाला काढायचा आहे, फोटो देखील अपलोड करायची गरज नाही. फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला लास्ट डेट देखील वाढून दिलेली आहे. जवळपास 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला आता फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे. याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. अजून याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. तुम्ही म्हणाल की वेबसाईट येईल का? वेबसाईटबद्दल अजून काही ऑप्शन आलेलं नाही आहे. वेबसाईट आली की नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला सविस्तरपणे माहिती जी आहे मित्रांनो दिली जाईल. त्यासाठी आता सध्या फक्त ऑनलाईन ॲपवरती चालू आहे किंवा ऑफलाईन तुम्ही मग या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र असेल, अंगणवाडी केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन फॉर्म जो आहे तो भरू शकतात. तिथं तुम्हाला 1 रुपयाचेही चार्जेस लागणार नाहीत असे या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे आणि GR मध्ये देखील त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याबद्दल जसे काही प्रश्न तुमचे असतील कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावरती तुम्हाला नक्की उत्तर भेटेल. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.